हाय हॅलो नमस्कार. कसं काय मंडळी, वेलकम टू माय चॅनल व्लॉग विथ गौरी. आज आपण घेऊन आलेलो आहोत एक मेकअप हॉलचा व्हिडिओ आणि तो असणार आहे आपल्या सगळ्यांचा फेवरेट ब्रँड झुडिओचा. आपण मेकअपचा हॉल घेऊन आलो आहे. मेकअप हॉल म्हणजे बेसिकली जे काही मेकअपचे किंवा मेकअप रिमूव्हरसाठी पण गोष्टीच्या ज्या लागणार आहेत तसा आपला हॉल असणार आहे आणि एकदम अफोर्डेबल असणार आहे, कारण त्या झुडिओला आपण सगळे अफोर्डेबल आणि गुड क्वालिटी ह्याच्यासाठीच ओळखलं जातं झुडिओ हा ब्रँड. सो आपण तेच घेऊन आलो आहे. आपलं सगळे जे प्रोडक्ट्स असणार आहेत ते अंडर 200 असणार आहेत. जो सगळ्यात महाग जो आपला प्रोडक्ट आहे तो पण असणार आहे 199चा असणार आहे. आणि सगळ्यात स्वस्त म्हणजे आपल्या स्टार्टिंग जी आपली रेंज आहे ती आपली 49ची रेंज असणार आहे. सो आपण बघूया आपण काय काय घेऊन आलो आहे. माझ्याकडे इकडे सगळं रेडी आहे जे मी तुम्हाला दाखवणार आहे. सो लगेच आपण सुरू करूया व्लॉगला. सो पहिलं आपण घेऊन आलेलो आहोत सगळ्यात अफोर्डेबल, जसं मी तुम्हाला सांगितलं. हे आहेत शीट मास्क, जे मी 3 घेतलेले, मला, मम्माला आणि चतुर्थीला. तर एक आहे हायलरॉनिक ॲसिडचा हायड्रेट शीट मास्क, 15 मिनिट्स लावायचा आहे हा. आणि हा 49चा आहे. ठीक आहे, सगळ्यामध्ये एकच असणार आहे. दुसरा असणार आहे ग्लोचा असणार आहे. आणि तिसरा असणार आहे रिव्हाइटलाइज. सो हे तिन्हीच्या तिन्ही आपल्याला 15 मिनिटच लावायचे. इकडे मी दिले आहेत 15 मिनिटच लावायचे. सो हे 49ला मिळणार आहेत आपल्याला. आणि ह्याचं काय प्रोसिजर आहे, आपल्याला हे फ्रीजमध्ये ठेवायचे सो दॅट ॲक्च्युली मला बरं नाही आज. सो जर मला मध्ये खोकला आला, शिंक आली तर प्लीज ॲडजस्ट. सो हे आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचे आहेत आणि मग आपण यूज करू शकतो. सो त्यांनी तुमचा चांगला फेस हायड्रेट होतो. त्यानंतर आपण दुसरं कसं म्हणजे जाणार आहे, स्वस्तपासून आपण महागपर्यंत जाणार आहे. ठीक आहे, सो हे दुसरं आपलं प्रोडक्ट असणार आहे 79 रुपीजचं, झुडिओचं कॉटन पॅड्स. ठीक आहे, झुडिओचे कॉटन पॅड आहेत. हे मेकअप रिमूव्ह करण्यासाठी आहेत. हे 79चे आहेत. ह्याच्यामध्ये आहेत 100 युजेबल कॉटन पॅड्स आहेत. सो काय करू शकता तुम्ही, जेव्हा तुमचा मेकअप तुम्हाला रात्री काढायचा आहे तेव्हा तुम्ही रादर दॅन युजिंग कॉटन बॉल किंवा काय, की तुम्ही हे पॅड्स यूज करू शकतात. ते खूप मस्त आहेत. हे माझं कितवं परचेस आहे हे पण मला आठवत नाही, कारण का मी भरपूर घेतले ते, भरपूर. सॉरी. सो हे मी भरपूर घेतलेले आहेत आणि हे खरंच खूप चांगल्या क्वालिटीचे आहेत. दोन्ही 2 वेज आहेत, तुम्ही दोन्ही बाजूनी यूज करू शकतात. आणि ह्याच्यामध्ये 100 येतात, खूप अफोर्डेबल आहेत. आणि मेकअप पण इतका मस्त निघतो ना की म्हणजे काही राहत नाही तिकडे. म्हणजे काही वेगळ्या बेस असतात ना, हे फुल कॉटन बेस. सो 100 आहेत, हे बेस्ट आहे. ठीक आहे, हे तुम्ही घेऊ शकतात. 79 रुपीजचे. त्यानंतर आपलं दुसरं एक प्रोडक्ट असणार आहे. नाही, आपण पहिले ह्यानी चाललो आहे राईट. तर मग मी तुम्हाला 79च्याच रेंजमधले हे दाखवते. हे मी घेतलेले, मी एक दाखवते. ॲक्च्युली मी नेल पेंट घेतलेलं आहे झुडिओचं, दिसतं आहे. हे मी न्यूड शेडमध्ये घेतलं आहे बिकॉज मला तो न्यूड शेडच आवडतो. मी जेव्हा पण लावते मला न्यूडवाले शेडच आवडतात. सो हे तेच असणार आहे, दिसतंय. हे आपल्याला 79ला आहे. हे काही मॅट बीट काही नाही, नॉर्मल ग्लॉस आहेत. हे एक जे आहे ना, ह्याच्यामध्ये काय लिहिलं आहे, ह्याच्यामध्ये काय नाही लिहिलं. हे आहे ना, हे शाईन आहे. म्हणजे हे तुला थोडं युनिकॉर्न बेस असतं बघा, तुम्ही लावल्यावरती ना, म्हणजे ह्याच्या खाली तुम्ही ऑलरेडी एक कुठलं तरी पेंट लावू शकता आणि मग त्यावर हे लावलं ना तर हे थोडं शाईन करतं. ऑम्ब्रे टाईप, असं ग्लास टाईप ह्याचं थोडंसं इफेक्ट आहे. नॉर्मल पण लावू शकता, पण ह्याच्यावरती शाईन लिहिलं म्हणून मला वाटतं हे वरती लावायचं. मी तर हे माझं लावून झालं आहे. हे अगोदरचं मी काय लावलं नाही आहे, हे माझं लावून झालं आहे. डायरेक्ट पण लावू शकता, काय प्रॉब्लेम नाही. हे पण 79ला आहे. हे एक घेतलं आहे मी. ह्याच्यामध्ये ना नुसतं स्पार्कलच आहे, छोटे छोटे स्पार्कलचे लाईन्स आहेत की काय आहे, आय डोंट नो. चमकी टाईप असतं ना, ते आहे.
हे सगळे 79चे, सगळे 79. आणि हे एक असणार आहे हॉट पिंक कलरचं, फुशिया पिंक कलरचं. हे मम्माचं आहे, माझं नाही आहे. मी एवढे भडक रंग लावत नाही. मी ॲक्च्युली सगळे म्यूट रंग लावते. मला वाटतं माझ्या हातांना सूट करत नाहीत ब्राईट कलर, म्हणून मी लावत नाही. पण हे एक असणार आहे. हे आपले सगळे जे आपण चारीच्या चारी घेतलेले आहेत, हे चारीच्या चारी आपले, एक सेकंड दिसतच नाही आहे, हे चारीच्या चारी 79चे आहेत. ठीक आहे. सो याच्यानंतर आपल्याकडे एक दुसरा प्रोडक्ट आहे, आयलायनर आहे झुडिओचं, जे ब्लॅक कलरमध्ये मी घेतलेलं आहे. त्याचं पॅकेजिंग पण एकदम चांगलं आहे बघा. हे पण माझं 3-4 परचेस आहे. मी झुडिओमधनं घेतलेले आहे. नीलपेंट तर मी घेत असते, पण हे पण चांगलं आहे त्यांचं आयलायनर. आणि हे ना वॉटरप्रूफ आयलायनर आहे. मग तुम्ही लावल्यावरती त्याला थोडंसं शाईन होतं, थोडंसं मॅटमध्ये आहे. आणि वॉटरप्रूफ म्हणजे पाणी वगैरे मारल्यानंतर काही होत नाही त्याला. फक्त रात्री जेव्हा तुम्ही काढाल तेव्हा ते निघतं, बाकी इतर वेळेला निघत नाही. सो स्मच प्रूफ आहे, वॉटरप्रूफ आहे आणि 99 रुपीजचं आहे ब्लॅक शेडमध्ये. ह्याच्यामध्ये भरपूर शेड आहेत, ग्रीन आहे, ब्लू आहे, ब्लॅकमध्येच ते हॅव शिमर ऑल्सो, म्हणजे चमकीचं ब्लॅक असतं ना ते पण आहे. पण मी ते घेतलं नाही बिकॉज हे डेली यूजला बरं पडतं. सो आणि अफोर्डेबल आहे, 99मध्ये आहे. अजून पण बरेच सारे कलर, ब्राऊन पण आहे बहुतेक, ब्राऊन आहे की नाही आय डोंट नो, बट बरेच रंग आहेत, ब्लू ग्रीन वगैरे तरी आहेत. सो हे पण तुम्ही घेऊ शकता. हे पण एक रेकमेंडेशन आहे, म्हणजे मी घेतेच, मी ह्याच्या आधी यूज केलेलं आहे. सो तुम्ही पण हे घ्या, गुड परचेस. त्यानंतर 99चंच आपल्याकडे, 99च्याच रेंजमध्ये आपल्याकडे मायसेलर वॉटर आहे. मायसेलर वॉटर हे तुम्हाला इथे दिसतं आहे की नाही आय डोंट नो. ह्याचं काय माहिती आहे मायसेलर वॉटरचं, म्हणजे तुम्ही रात्री जेव्हा मेकअप काढताय, जसं मी म्हटलं की तुम्ही ह्यानी मेकअप काढणार आहात, सो ह्याच्यावरती तुम्ही कसं ऑइल लावू शकता आणि मग तुमचं मेकअप काढू शकता. डायरेक्टली तर सुक्या ह्यानी तर निघणार नाही, तुम्हाला काहीतरी लावावं लागतं त्याच्यावरती. सो ऑइल पण लावू शकता किंवा मायसेलर वॉटर लावू शकता. मायसेलर वॉटर बेसिकली काय असतं, टू रिमूव्ह युअर मेकअप. तुमचा मेकअप ह्यानी खूप फ्लॉलेसली निघतो आणि पूर्ण क्लीन करून टाकतो चेहरा. हे म्हणजे ऑइल वगैरेनी कसं चिपचिप होऊ शकतो चेहरा, पण ह्यानी तसं नाही होत. हे तुम्ही जर त्या कॉटन पॅडवरती थोडंसं असं टाकलं आणि मग तो कॉटन पॅडनी काढलं ना, तर तुमचा मेकअप मस्तपैकी निघतो. काही ते लोक काळं बिळं काही होत नाही, एकदम मस्त निघतं. हे त्यांचं जे आयलायनर आहे ना, हे वॉटरप्रूफ असून पण ह्यानी पण निघतं, म्हणजे हे एवढं स्ट्रॉंग आहे. आणि काही जळजळ वगैरे काही होत नाही, काही रिॲक्शन येत नाही. हे पण मी भरपूर यूज केलं आहे, आठवत पण नाही, 7-8 वेळा तरी माझी 8वी-9वी बॉटल असते, एवढं घेतलेलं आहे मी. सो हे पण 99ला आहे, तर तुम्ही हे नक्की परचेस करा. हे पण माझं रेकमेंडेशन आहे. त्यानंतर एकच मिनिट त्यानंतर ही एक लिपस्टिक घेतली आहे मी. ही मी फर्स्ट टाईम घेतली आहे झुडिओमधनं, मी कधी घेतली नव्हती. हा जो शेड आहे तो मी ॲक्च्युली ती यूज पण करून झालेली आहे माझी. मी तुम्हाला दाखवते. न्यूड शेड आहे त्याचा, दिसतोय तुम्हाला, न्यूड कलरचा शेड आहे. हवा तर मी तुम्हाला लावून दाखवते. मी बेसिक न्यूड घेतली आहे बिकॉज मला ही डेली यूजला बरी पडते. आणि म्हणजे आत्ता पण मी लावली आहे ना, मी हीच लावली आहे बिकॉज बरं पडतं. मी जास्त भडकीले लावत नाही रंग. सो ही एक न्यूड आहे आणि ही आपल्याला 49ला पडलेली आहे. याच्यावर लिहिले ऑल डे मॅट. ॲक्च्युली ऑल डे मॅट नाही आहे ती, काही तासांपुरता राहते, बट मला चांगली वाटली आहे. तुम्ही दिवसातून 2-3 वेळा अप्लाय करू शकता. डिपेंड्स तुम्ही काय खाताय. डिपेंड्स तुम्ही काय खाताय, काय करताय, ॲक्टिव्हिटीवरती पण डिपेंड करतं. बट 2 वेळा तरी तुम्हाला लावावी लागेल. पण ह्याचा शेड बघा, तुम्ही बघितलं तर एकदम नॅचरल टोन आहे. सो ही 149ला आपल्याला पडणार आहे, 149. ठीक आहे. ह्याच्यामध्ये भरपूर शेड आहेत, भरपूर शेड आहेत, पण मला हा आवडला म्हणून मी हा घेतला. या शेडचं नाव आहे टोस्टी न्यूड.
टोस्टी न्यूड मॅटमध्ये ह्याचं येणार आहे. मी तुम्हाला सगळे शेड्स आणि नेल पेंटचे पण शेड्स ॲक्च्युली मी तुम्हाला सगळे खाली दाखवेलच, मी मेन्शन करेल खाली. सो ह्याचा असणार आहे टोस्टी न्यूड. ठीक आहे. याच्यानंतर आता आपण लिपस्टिककडे आलोच आहे, तर आपण लिपस्टिकच बघूया मग. ही बघा, ही एक दुसरी लिपस्टिक घेतली आहे मी. ही पण माझी फर्स्ट परचेस आहे फ्रॉम झुडिओ. काय आहे बरं याचं नाव, ब्लर इट लिप कलर. ब्लर इट लिप कलर ही पण मी फर्स्ट टाईम घेतली आहे. आणि ह्याच्यावरती त्यांनी असं काही लिहिलं नाही आहे की काय मॅट वगैरे काय आहे, आणि मला पण माहिती नाही आहे की मॅट आहे की नाही. ॲक्च्युली मी लावली आता, पण मॅट तर होत नाही ती. ही लिक्विड लिपस्टिक आहे पूर्ण, पण मी लावत नाही ती पूर्ण लिक्विड लिपस्टिक म्हणून. हे बघा, त्याचा शेड मस्त आहे एकदम, ब्राऊन, डार्क ब्राऊनमध्ये. मी तुम्हाला दाखवते. सी, पण ही काय मॅट बीट होत नाही. मी तर, आणि मी फुल ह्याला पण लावत नाही. फुल ह्याला लावली ना तर मला असं वाटतं की खूप पूर्ण तुमचे ओठ असे ब्राऊन दिसू शकतात. मी ही काय करते, ॲज अ लिप लायनर वापरते. म्हणजे मी ही जी न्यूड आहे ना, ही जी आपण 149ची घेतली आहे मी, ती मी पहिले लावते आणि त्याच्यावरती फक्त आउटलाईन करायला मी ही यूज करते. ही काय ब्लरिटची आहे ना ही. सो त्याने माझा बेसिकली असा जो आता लुक आहे तो येतो. मला आवडतं म्हणजे ते. सो हे आपल्याला पडलेलं आहे 199ची आहे ही, 199ची. तेच मी तुम्हाला सांगते की सगळं इतकं अफोर्डेबल आहे झुडिओमध्ये, आणि येट गुड क्वालिटी. मी ह्याच्या आधीपासून वापरते लिपस्टिक्स फ्रॉम झुडिओ. मला कधी काही झालं नाही आहे, ओठांना रिॲक्शन नाही, काय नाही, ड्राय होत आहेत, चेपल्ड होत आहेत, काही होत नाही. गुड क्वालिटी. सो ह्याचं इकडे ॲक्च्युली लिहिलं आहे ही मॅट आहे, बट अजून झाली नाही आहे माझ्या, इन माय केस तरी. इथे लिहिलं आहे एंडलेस एस्प्रेसो. एंडलेस एस्प्रेसो. मी इथे खाली देईलच ह्याचं काय शेड आहे काय आहे. एंडलेस एस्प्रेसो. ठीक आहे. ही आपल्याला 199ला पडली आहे. सो ह्याच्यामध्ये पण खूप शेड आहेत. ब्राऊनचे शेड आहेत, पिंकचे शेड आहेत, रेडचे शेड्स आहेत, भरपूर शेड्स आहेत. सो हे तुम्ही यूज करू शकता. गुड, दिस इज गुड. ठीक आहे. त्यानंतर एक ही दुसरी लिपस्टिक आहे, लिप ड्रिप नावाची लिपस्टिक आहे. ही माझी सेकंड परचेस आहे. मी ह्याच्या आधीची लिप ड्रिप पण यूज केली आहे. ही मी अजून ओपनच नाही केली आहे. सो लेट्स सी, आपण आत्ता ओपन करूया ती, सो दॅट मी तुम्हाला शेड पण दाखवू शकते. हे मी सेकंड परचेस घेतलेली आहे. ह्याच्यामध्ये काय आहे माहिती आहे का, लिप ड्रिपमध्ये इकडे तुम्हाला लिक्विड लिपस्टिक मिळते आणि इकडे तुम्हाला ग्लॉस मिळते. आता मी ग्लॉस इतकं लावत नाही बिकॉज, ओ येस, ही बघा, ही मॅट झाली आहे. म्हणजे थोडंसं माझ्या हातावर स्टेन येत आहे, पण होती आहे ती. अगोदरची आहे मी. सो हे जे आहे ना, इथे तुम्हाला ग्लॉस मिळते, इकडे तुम्हाला लिपस्टिक मिळते. मी इतकं ग्लॉस लावत नाही. माझ्याकडे अगोदरची पण जी बॉटल आहे त्याच्यामध्ये माझा ग्लॉस तसाच आहे, बिकॉज मी लावतच नाही ग्लॉस. सो ही मॅट होते. हिचं काय माहिती आहे, ही पण मी पूर्ण लावत नाही, जस्ट फॉर आउटलाईन. मी आधी ही वापरायची आउटलाईनसाठी. मी लास्ट टाइम जेव्हा झुडिओला गेली तेव्हा मी ह्याच्या अगोदरची घेतली, बिकॉज मला ह्याचा शेड आठवत नव्हतं. म्हणून मी ती घेतली, पण ती तेवढी छान टर्नआउट होत नाही. ह्यानी माझं जरा अजून छान दिसतात लिप्स. त्यांनी पण छान दिसतात, पण ह्यानी जरा जास्त छान दिसतात. सो ही मी आत्ता जेव्हा गेलेली तेव्हा मी ह्याचा शेड बघितला जाऊन आणि मग मी ही घेतली. सो ही मला जाम आवडते. लिप ड्रिप ह्याचं मॅट होतं. इथे लावल्यावरती थोडंसं असं नंब झाल्यासारखं होतं, बट इट्स ओके, मला आवडतं. मी तुम्हाला दाखवते ॲक्च्युली ह्याचं, थांबा जरा. याचं ते इथे लावलेलं आहे स्टिकर. निघतच नाही आहे. येस, फायनली. सी, मी आत्ता तुमच्या समोर उघडली आहे ती.
याचा आपण इकडे स्वॉच करूया. ही जरा डार्क टोनमध्ये जाते. ही जी आहे ना ही थोडीशी ऑरेंजिश आहे, ह्याच्या आधीची आपण बघितली ती. आणि ही जी आहे ना ही थोडीशी मरूनिश टोनमध्ये असते ना, त्याचा टोन आहे. आणि इथे तर ग्लॉस आहे. ऑफकोर्स ग्लॉस तर मी दाखवत नाही, बिकॉज ग्लॉस तर नॉर्मल आहे. सो ही माझी फेवरेट आहे. मी आता उघडली नव्हती ॲक्च्युली, आता मी उघडली आहे तर मी उद्यापासून ही लावणार आहे. ती पण लावणार, पण ही मला जास्त आवडते. सो येस, ही आपल्याला पडलेली आहे 199ला. लिप ड्रिप आणि ह्याचा शेड आहे ड्रॅमॅटिक. ड्रॅमॅटिक मी इथे लिहिलंच. ड्रॅमॅटिक शेड आहे 199चा. लिप कलर अँड लिप ग्लॉस, लिप ड्रिप. ओके, सो ह्यानंतरचे जे 2 प्रोडक्ट आहेत ते टोटली नवीन आहेत. मी आत्ता जेव्हा गेली होती तेव्हाच मी बघितले. मला पण माहिती नाही की हे काय आहे, कसं वापरतात, काय. नवीन लॉन्च आहे त्यांचं. सो पहिलं जे असणार आहे, पहिलं एकच दाखवले मी मला. झुडिओ हायड्रेट फेस अँड बॉडी शिमर मिस्ट, रोज गोल्ड शेडमध्ये आहे. हे ॲक्च्युली माझं एकदा वापरून झालं आहे, तुम्ही बघू शकता. थोडंसं माझं थोडं वापरून झालं आहे, बट एवढं काय त्याच्यामध्ये मला फरक नाही दिसत आहे. काय आहे बेसिकली की तुम्ही मेकअप केला आहे, झाला आहे तुमचा मेकअप, आणि तुम्ही कुठेतरी पार्टीला चालले आहे, किंवा नॉट फॉर डेली यूज, नॉट फॉर डेली यूज, पार्टीला चालले आहे, लग्नाला चालले आहे, अशा कुठल्या गोष्टींसाठी तुम्ही जात असाल, तर तुम्हाला थोडंसं चेहऱ्यावरती थोडंसं असं चमकीचा इफेक्ट असतो बघा, चमकी किंवा शाईनचा बेसिकली इफेक्ट असतो, तो यांनी तुम्हाला मिळतो. मी चेहऱ्यावर कधी मारून नाही बघितलं आहे, बिकॉज मी चेहऱ्यावर असं काहीच करत नाही. मी हातावर करून बघितलं ॲक्च्युली, पण मला काय वाटलं नाही त्याच्यामध्ये. आता मी इथे पण मारलं आहे. ॲक्च्युली मी त्या दिवशी हे ट्राय केलं होतं, तर एकदम जवळून बघितलं ना तुम्ही तर ते चमकी चमकी दिसते, लांबून वगैरे असं काही दिसत नाही. आणि त्यांनी काय लिहिलं आहे की ते तुम्ही स्वतःच त्याला ड्राय व्हायला ठेवा. हे आता ॲक्च्युली अजून ओलंच आहे, पण आपल्याला ते सुकल्यानंतर कळेल. मी बघूया. मी ॲक्च्युली असंच करते, बिकॉज ते सुकायला खूपच वेळ लागतो. आय डोंट नो तुम्हाला दिसतंय की नाही. ॲक्च्युली ते असं दिसणारच नाही कॅमेरावरती, पण होतं. म्हणजे त्याच्यामध्ये थोडंसं तुम्ही आता बघू शकता, इथून जवळून बघितलं तर त्याच्यामध्ये चमकी दिलेली आहे रोज गोल्ड शेडमध्ये. ह्याच्यामध्ये सिल्वर पण आहे, गोल्ड पण आहे, रोज गोल्ड पण आहे, असं काहीतरी 3-4 शेड होते, पण मी रोज गोल्ड घेतला. हे तुम्ही जवळून बघितलं तर दिसते चमकी वगैरे. मला घ्यायचं होतं, असंच नवीन काहीतरी ट्राय करायचं होतं म्हणून मी घेतलं. येस, हे बघा चमकी दिसते, पण एकदम जवळून बघितलं तर. हे 199चं आहे. मी फेसवरती मारून बघितलेलं नाही आहे. तुम्ही जर घेतलं तर तुम्ही मारून बघू शकता. माझी स्किन सेन्सिटिव्ह असल्यामुळे मी असं काही चेहऱ्याला लावत नाही. ऑफकोर्स बॉडीवरती मी यूज केलं आहे, जवळून बघितलं तर दिसतं. सो तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे घेऊ शकता. माझ्यासाठी हे 5 on 10 आहे, बिकॉज गरज असेल तर घ्या, नसेल तर काही घ्यायची पण गरज नाही. पण काहीतरी नवीन ट्राय करायचं असेल तर घेऊ शकता. 199चा आपल्याला रोज गोल्ड शेडमध्ये आहे, फेस अँड बॉडी शिमर मिस्ट. ठीक आहे. आणि आत्ता आपला असणार आहे लास्ट प्रोडक्ट, जो हे पण नवीन आहे, मी याच्या आधी कधी वापरलं नाही आहे. झुडिओचं ग्लो अप विटॅमिन सी हायलुरॉनिक ॲसिड सोबत प्रायमर आणि सेटिंग मिस्ट. म्हणजे बेसिकली सेटिंग स्प्रे बोलू शकतो आपण ह्याला. आणि प्रायमर का लिहिलं आय डोंट नो, प्रायमर तर आधी लावतात, पण मी तर ह्याला सेटिंग स्प्रे म्हणूनच पूर्ण मेकअप झाल्यानंतर मी हे हे वापरलं आहे. ॲक्च्युली पूर्ण मेकअप झाल्यानंतर मी सेटिंग स्प्रे म्हणून यूज केलं आहे. सो त्याने तुमचा मेकअप काय होतो, सेट होतो. मी ह्याच्या आधी मी कुठल्याच सेटिंग स्प्रे कुठल्याच कंपनीचा वापरलेला नाही आहे. जेव्हा कधी कुठलं शूट असेल मॉडेलिंगचा वगैरे काय, तर तेव्हा ते मारतात, तेवढंच मला माहिती आहे. मी डेली बेसिसवर कधीच यूज नाही केलं आहे, बट हे मी घेतलं. सो मला माहीत नाही बाकीचे सेटिंग स्प्रे कसे काम करतात.
सो हे घेतलेलं आहे मी आणि बऱ्यापैकी चांगला तुमचा मेकअप सेट होतो. तुम्ही जर खूप चांगल्या ब्रँड्सबरोबर जर ह्याची कंपेअर केलं तुम्ही जर ह्याला, तर हे काय तेवढं चांगलं नाही आहे. बट नॉर्मल डेली यूजसाठी दिस इज ओके. तुम्हाला लग्न वगैरेचा मेकअप वगैरे जर सेट करायचा असेल ॲज अ गेस्ट तुम्ही कुठे जात असाल तर एवढं ते वर्क नाही करणार. हे पण आपल्याला 199लाच पडलेलं आहे. ह्याचं जे दोघांचं जे फॉर्म्युला आहेत ना, फॉर्म्युला म्हणजे बेसिकली पॅकेजिंग, ती मला आवडलेली आहे. स्टडी पॅकेजिंग आहे. ह्याचं पण पूर्ण स्टडी पॅकेजिंग आहे आणि ह्याचं पण स्टडी पॅकेजिंग आहे. ह्याला पण त्यांनी असं स्प्रेमध्ये दिलेलं आहे, असं स्प्रे फॉर्म्युलामध्ये दिलेलं आहे आणि वरती एक कॅप पण दिलेली आहे. सो हे पण तुमचा मेकअप सेट करतं. मी जास्त यूज नाही करत, थोडंसंच करते. हे फेससाठीच आहे ऑब्वियसली आणि हे 199ला पडले. हे पण मी फर्स्ट टाईम घेतलं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्हीसुद्धा ट्राय करू शकता. आणि या प्रकारे आपले सगळे प्रोडक्ट्स संपलेले आहेत. हे जे सगळे आपले नेलपेंटचे शेड्स आहेत ते मी तुम्हाला खाली दाखवेलच आणि त्याचे जे शेड असतील ते शेड्स पण मी तुम्हाला खाली मेन्शन करेन. तुम्हाला हे कोणते ह्याच्यातले काही प्रोडक्ट आवडले आहेत, तुम्ही कुठले प्रोडक्ट यूज केलेले आहेत, कुठले प्रोडक्ट यूज नाही केलेले आहेत, किंवा मला तुम्ही सांगू शकता कमेंट्समध्ये की हे प्रोडक्ट्स यूज कर, हे जास्त चांगले आहेत. त्याचे भरपूर हे पण आलेले आहेत ॲक्च्युली. झुडिओचे फाउंडेशन आलेले आहेत, ग्लो स्टिक वगैरे असं काय काय. मी झुडिओचा ब्लश वापरते, तो आहे पण तो संपायचं नावच घेत नाही. आता मला तो वापरून कंटाळा आला. पण असे भरपूर ग्लॉसचे प्रकार आहेत, काय खूप प्रकार आलेले आहेत झुडिओमध्ये. पण मी सध्या ते घेतलेले नाही आहे. सो तुम्ही तसं काय घेतलं असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा की तुमचा कुठला आवडता प्रोडक्ट आहे. आणि हे जे मी तुम्हाला सगळे दाखवले ह्याच्यातला तुम्ही कुठला यूज करता आणि तुमचा कुठला आवडता प्रोडक्ट असेल तर तेही मला नक्की सांगा. तर आणि अजून काही रेकमेंडेशन असतील तर ते पण मला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. आणि ह्या सगळ्या प्रोडक्ट्सचा जर आपल्याला एक लुक तयार करायचा असेल की हे सगळे प्रोडक्ट्स वापरून आपण एक लुक क्रिएट करूया तर आपण तेही करू शकतो. सो मला नक्की कमेंटमध्ये लिहून सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि अजून काही रेकमेंडेशन असतील तर तेही सांगा. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बेल आयकन दाबायला अजिबात विसरू नका, कारण काय माझे सगळे अपडेट्स व्हिडिओचे तुम्हाला त्याच्यामुळेच मिळणार आहेत. हा माझा इन्स्टाचा ID आहे, मला इथे पण फॉलो करायला अजिबात विसरू नका. टिल द टाईम भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.